नमस्कार, डुग्गूच्या दुनियेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मगाशी मी गेली होती हळदी-कुंकवाला. मगाशी मी 5:45ला काहीतरी तुम्हाला ब्लॉग टाकला होता हळदी-कुंकवाचा. प्रचंड एन्जॉय केलं आणि आता म्हटलं चला बसूया तर काय करूया. मॅडम तर आमच्या झोपल्या कारण की ती खूप थकली होती आणि माझे मिस्टर आता खाली बिल्डिंगच्या गेले आहेत कारण की त्यांना तिथे उद्या गणतंत्र दिवसाची सेलिब्रेशनची तयारी करायची आहे. तर आता म्हटलं बसून-बसून काय करू? तर हे बघा, हे एक आमचं, ते फक्त सतत माझ्या डोक्यावर असतं. तर म्हटलं बसून काय करू? तर म्हटलं चला आता एक ब्लॉग टाकूया आणि ॲक्चुअली हा ब्लॉग टाकायचं कारण पण आहे मित्रांनो, स्पेशली मैत्रिणींना. कारण की मी आज एक गोष्ट जी स्वतः अनुभवली, ती तुम्हाला शेअर करायची आहे. कसं असतं माहिती का? आपल्याला स्वतःसाठी टाईम भेटत नाही. आपण खूप प्रयत्न करतो ना, की रोज, की रात्री झोपतो आणि सकाळी म्हणतो, "नाही, नाही, उद्याचा दिवस माझा असणार." पण काय होतं, रात्रीचे आपण जितक्या फोर्सली आपण स्वतःसाठी विचार करतो, तितक्याच फोर्सली सकाळी आपण कामांना लागतो. आणि मग दुपारी आपल्याला पुन्हा फील होतं, "एनिवेज यार, उद्याचा दिवस माझा आहे." पण मी तुम्हाला खरं सांगू का? असं उद्या-उद्या करत-करत ना, कधी 30वीवरनं 40 आणि 40वीवरनं 60त आपण जातो ते कळत नाही. ते असं होऊ नये. आपल्याला असं वाटतं ना, यार मी स्वतःला वेळच देऊ शकत नाही. कसा स्वतःला वेळ देऊ? तर आज मी तुम्हाला एक खूप सुंदर आयडिया देते. आपल्या बिल्डिंगमध्ये, आपल्या स्वतःच्या सोसायटीमध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये छोटे-मोठे प्रोग्राम असतात. तिथे आपल्याला इन्व्हिटेशन येतं, की यार उद्या प्रोग्रामला ये, उद्या माझ्या घरी बर्थडे आहे, उद्या माझ्या घरी हळदी-कुंकू आहे. XYZ आवर्जून त्या प्रोग्रामला जा. त्यांना आवर्जून वेळ द्या. एकदा जाऊन तर बघा. भले तुम्ही त्या प्रोग्रामला 15-20 मिनिटं बसा. पण त्या 15-20 मिनिटामध्ये तुम्ही 1 सेकंडमध्ये सगळं विसरून जाता, की मला घरी जाऊन जेवण बनवायचंय. मला कपडे धुवायचे, मला इस्त्री करायची आहे, मला अमकं करायचंय, मला तमकं करायचंय. जसं त्या प्रोग्राममधनं बाहेर पडायची वेळ येते, तेव्हा तुम्हाला लगेच आठवतं. पण तुम्हाला कळलं का तुम्ही 15-20 मिनिटं जे काही एन्जॉय केलं, ते तुम्ही स्वतःसाठी जगलात. हा मेसेज माझा स्पेशल करून स्त्रियांना आणि त्या गृहिणींना आहे, ज्या गृहिणींनी स्वतःला संसारामध्ये पूर्णपणे ओतून टाकलंय.